Hello students, in the previous video we had started our lesson The Boy Who Broke the Bank. आधीच्या व्हिडिओत आपण बघितलं आहे पिपलनगर या गावातील एक छोटी बँक आहे पिपलनगर ब्रांचची. त्या बँकमधील जो नथू आहे तो जॉब सोडायचं सांगतो आणि जॉब सोडायचं सांगितल्याबरोबर ती बातमी गावभर कशा पद्धतीने पसरते हे अत्यंत सिंपल लँग्वेजमध्ये लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. द ॲबो कोटेशन इज एक्सप्लेन हाऊ फास्ट द rumor आर स्प्रेड. द कोटेशन इज अ lie can run around the world before the truth has got its boots on. याचाच अर्थ काय? अ लाय म्हणजे काय? एखादी खोटी गोष्ट जी असते ती जगभर इतक्या पटकन पसरते की सत्य जे आहे, ट्रूथ जे आहे ते गॉट इट्स बूट्स ऑन. सत्याला आरंभ होत नाही तितक्यात असत्य गोष्ट जगभर पसरलेली असते. म्हणजेच अफवा, ह्युमर स्प्रेड व्हेरी फास्टली. ज्याप्रमाणे न्यू व्हायरस आलेला आहे कोरोना व्हायरस, जो कोविड-19 व्हायरस म्हणूनही आपण ओळखतो, तो जसा जगभर फास्ट पसरतो तसंच ह्युमर मीन्स अफवा व्हेरी फास्टली स्प्रेड होते. तेच लेखकाने अत्यंत सिंपल भाषेत या स्टोरीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. Now we see our remaining part of lesson. First we read, then see the difficult word and then explain it in Marathi. Now let's get started. All of you listen carefully. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. And it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture, and design. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that said Govindram's bank can't even pay its employees. Only this morning I heard a complaint from their sweeper boy, who hasn't received his wages for over a month." Now student, see the Marathi meaning of this passage. A large shady tamarind trees. Tamarind trees म्हणजे काय? चिंचेचे झाड. त्या बाजाराच्या एका टोकाला एक मोठं चिंचेचं झाड आहे. It was here that Mrs. Srivastav found her friend. त्या ठिकाणी मिसेस श्रीवास्तवला आपली मैत्रीण मिसेस भूषण भेटतात. बघा या ठिकाणी चित्रात पण दाखवलेलं आहे. एक झाड आहे आणि 2 स्त्रिया म्हणजेच मिसेस श्रीवास्तव आणि मिसेस भूषण आहेत, जे दोन्ही एकमेकींशी गप्पा मारत आहेत. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. फॅनिंग म्हणजेच काय? स्वतःहून हवा घालणे, स्वतःला त्या एका मोठ्या हातरुमालाच्या मदतीने हवा घालत आहेत. त्या स्पष्ट करत आहेत त्यांच्या वागण्यातून की खूप गरमीचे दिवस आहे. शी कंप्लेंट ऑफ द समर. त्या तक्रार करतायत. विच अफर्म्ड याचाच अर्थ तक्रार करत आहे आणि तक्रारीच्या स्वरात त्या घोषित करतात. अफर्म याचा अर्थ घोषित करून देणे, जाहीर करून देणे. काय जाहीरपणे सांगतात? की इट वॉज डेफिनेटली, निश्चितच, हॉटेस्ट, अत्यंत उष्ण. ही जी हॉटेस्ट हा जो शब्द वापरलेला आहे ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे की पिपलनगरमधला हा आजचा दिवस इतिहासातला सगळ्यात उष्ण दिवस आहे. म्हणजे आजपर्यंत इतकं ऊन, इतका उकाडा या ठिकाणी झालेला नाही. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy. त्यांनी जे कपडे घेतले त्याचे काही सॅम्पल, नमुने ते आपल्या मैत्रिणीला दाखवता. For 5 minutes they discuss its shade. 5 मिनिटं ते त्याच्या शेडबद्दल बोलतात. शेड म्हणजे काय? तर रंगछटा.
टेक्स्चर पोत कापड कसं आहे याच्याबद्दल चर्चा करता. डिझाईन कशी आहे त्याच्याबद्दल चर्चा करता. हॅविंग एक्झिस्टेड धिस टॉपिक. एक्झिस्टेड याचाच अर्थ थकणे. त्या ड्रेसबद्दल, घेतलेल्या कपड्याबद्दल खूप वेळ बोलून झाल्यानंतर एक्झिस्टेड म्हणजे थकणे. त्या मुद्द्यावरती त्या थकतात आणि आता दुसऱ्या मुद्द्यावर वळतात. दुसरा मुद्दा त्या बोलायला घेतात. मिसेस श्रीवास्तव सेड. मिसेस श्रीवास्तवला सकाळी सीतारामने सांगितलेलं आहे, आता ते आपल्या मैत्रिणीला सांगतात, पण सांगताना शब्द बदलतात. मिसेस श्रीवास्तवला सीतारामकडून असं कळलं होतं की त्यांच्या बँकेतील एम्प्लॉईला पेमेंट भेटलेला नाही. या बोलताना शब्द बदलवतात आणि बोलतात बघा. डू यू नो माय डिअर. हे माझी प्रिय मैत्रीण तुला माहीत आहे का? दॅट सेड गोविंदराम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. सेठ गोविंदराम आपल्या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग आय हिअर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आज सकाळीच ही तक्रार मी त्यांच्या स्वीपरकडून म्हणजे स्वच्छता कामगाराकडून ऐकलेली आहे. ॲक्च्युली त्या स्वच्छता कामगाराचं प्रत्यक्ष बोलणं त्यांनी ऐकलेलं नव्हतं, पण त्या तसं सांगतात. आता हाच यांनी सांगितलेला शब्द त्यांची मैत्रीण वेगळ्या भाषेत कसं सांगते ते पुढे दिलेलं आहे. हू हॅझंट रिसीव्ड ही वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. वेजेस हा सुद्धा सिमिलर वर्ड आहे पेसाठी. पे म्हणजेच काय? पगार. आणि वेजेस म्हणजे पण काय? पगार. त्या स्वीपर बॉयने तक्रार केली. हू हॅझंट रिसीव्ह हिज वेजेस. ज्याला त्याचा पगारही मिळालेला नाही आहे, त्याची त्यांनी तक्रार केलेली आहे. नाउ नेक्स्ट पॅसेज. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. None of the others could be getting paid either. She left Mrs. Srivastav at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. So there you are, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? Nowhere, replied Mr. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have found you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. Don't start grumbling. The heat is trying enough. I don't know what's happening to people Nagar. Even the bank's about to go bankrupt. Now students, here two words are difficult word. STATIONARY. Stationary याचाच अर्थ स्टेबल, नॉट मुव्हिंग, स्थिर नसणारा, त्याला म्हटलंय स्टेशनरी. लास्ट वर्ड दिला बँकरप्ट. BANKRUPT. Bankrupt it means without enough money to pay what you be financially ruined. थोडक्यात काय तर दिवाळं निघणे किंवा बँक डुबणे, त्याला म्हटलेलं आहे बँकरप्ट. एखाद्याचं दिवाळं निघतं म्हणजेच गरिबी येते, त्याला बँकरप्ट असा शब्द वापरलेला आहे. भिकेला लागणं असंही आपण त्याला म्हणू शकतो. ना वी सी द मराठी मिनिंग. बघा आधीच्या पॅसेजमध्ये आपण बघितलं की त्या सांगतात की त्या बँकेचा जो मालक आहे तो बँकेतील एम्प्लॉईला पगार देत नाही. हे मिसेस श्रीवास्तवने आपल्या मैत्रिणीला सांगितलं आहे. त्यावरती त्या रिप्लाय देतात बघा. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. ही तर अत्यंत शॉकिंग धक्कादायक बातमी आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. ते पगार देऊ शकत नाही म्हणजे त्यांची परिस्थिती कशी असेल? ऑब्व्हियसली बॅड झाली असेल. बँकेत पैसे नसतील. नॉन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. नाहीतर कोणीही पेड म्हणजेच परतफेड केलेली असती असं बोलते. आणि आफ्टर दॅट शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमॅरिंड ट्री. मैत्रिणीला चिंचेच्या झाडाजवळ सोडून ती पुढे तिच्या बाजारासाठी निघते. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आपल्या पतीला ती शोधते आहे. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप.
तिचे जे पती आहेत ते एक फोटोग्राफी शॉप आहे ज्याचे ऑनर किशोर्स आहे, कमल किशोर्स म्हणून. तिथे बसलेले आहे टॉकिंग विथ द ऑनर. त्या फोटोशॉपीच्या ऑनरशी गप्पा मारत आहे. ती संपूर्ण मार्केटमध्ये शोध घेत आहे, त्यामुळे ती कंटाळली आहे आणि जोरात ओरडते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. तुम्ही इथे आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. तासापासून मी तुम्हाला शोधत आहे. वेअर डिड यू डिसॅपियर? वेअर डिड यू डिसॅपियर? तुम्ही कुठे नाहीसे झाला होतात? आता मिस्टर भूषण रिप्लाय देतात. नाव वेअर, रिप्लायड मिस्टर भूषण. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप? तू कधी एका दुकानावरती स्थिर राहते का? आय माईट हॅव फाउंड यू, की जिथे तू मला सापडेल अशी एका ठिकाणी तरी राहते का? बघा, महिला मार्केटमध्ये गेलात की जनरली त्या एका ठिकाणी स्थिर नसता, या दुकानातून त्या दुकानामध्ये जात राहता. म्हणून तेही आपल्या मिसेसला म्हणताय, यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर. या दुकानातून त्या दुकानात तू जाते. लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. एक छोटीशी बी म्हणजे मधमाशी, फुलावरून त्या फुलावर अशी गार्डनमध्ये फिरत असते, त्या पद्धतीने तू फिरत असते. हे जे पूर्ण वाक्य आहे, लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन, हे सिमिली या फिगर ऑफ स्पीचचं वाक्य आहे. उपमा अलंकार आहे. त्यांनी उपमा दिलेली आहे मधमाशीची. मधमाशी ज्याप्रमाणे एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती उडत असते, त्याचप्रमाणे शॉपिंग करताना तुला एका दुकानातून दुसऱ्या दुकानात सतत जावंसं वाटतं. असं म्हटल्यानंतर डोंट स्टार्ट क्रम्बलिंग. क्रम्बलिंग हा शब्दसुद्धा आपल्याला सगळ्यात सुरुवातीला गेला आहे, तक्रार करणे. ती म्हणते, तक्रार करू नका माझी. द हीट इज ट्राईंग इनफ. आधीच उष्णता भरपूर आहे ज्याने मला त्रास दिला, आता तुम्ही त्रास देऊ नका. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. मलाच कळत नाही ह्या पीपल नगरमध्ये काय घडत आहे. इव्हन द बँक्स अबाउट टू बँकरप्ट. इतकंच काय, तर बँकेचे पण दिवाळे निघालेले आहे. बँकरप्ट म्हणजे दिवाळे निघाले, भिकेला आली आहे, ती कोलॅप्स व्हायला आलेली आहे. बघा, मैत्रिणीने फक्त सांगितलं की ती पगार देत नाही आहे. हिने सांगितलं की ती पूर्ण कोलॅप्स होत आहे. नाव नेक्स्ट. व्हॉट्स दॅट? सेड कमल किशोर, सिटिंग अप सडनली. विच बँक? Why, the People Nagar Bank, of course. I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. No, but my neighbor has, he exclaimed. And he called out over the low partition to the keeper of the barber shop next door. Deepchand, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. You will better get your money out as soon as you can. आता बघा, मिस्टर भूषण आणि मिसेस भूषणचं जे बोलणं चालू आहे ते कमल किशोरे म्हणजेच फोटोग्राफर्स शॉपचं जे ऑनर आहेत त्यांनी ऐकलं. त्यांना धक्का बसला आणि म्हणून ते म्हणताय, व्हॉट्स दॅट? काय ऐकतोय मी? विच बँक? कोणती बँक? आता त्या बोलतात, ऑफकोर्स पीपल नगर बँक. वाय द पीपल नगर बँक? ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. मी स्वतः ऐकलं आहे की त्यांनी एम्प्लॉईजचा पगार देणं बंद केलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांना फक्त एका एम्प्लॉईबद्दल कळलं होतं, पण त्यांनी वाढवून सांगितलं आहे एम्प्लॉईज, की सगळे तेथील जे कामगार आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना ते पगार देत नाही. आता असं म्हणू नका, डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोरे. तुमचे त्या ठिकाणी अकाउंट आहे असं बोलू नका. त्यावर ते बोलतात, नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड. माझं त्या बँकेत अकाउंट नाही आहे, पण माझे जे शेजार आहेत त्यांचे मात्र आहे. त्यांच्या शेजारी दीपचंद नावाचं एक बार्बर शॉप आहे, म्हणून ते त्या बार्बर शॉपला आवाज देतात. ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. एक छोटंसं पार्टिशन आहे, दोघांच्या मध्ये टाकलेली छोटी भिंत आहे, ती ओलांडून बार्बर शॉपचं दुकान आहे त्याला ते आवाज देऊन बोलत आहेत, दीपचंद, हॅव यू हिअर द लेटेस्ट? आत्ताच आलेली लेटेस्ट न्यूज, सध्याची स्थितीतली खरी बातमी तू ऐकली का? पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स.
पीपल नगर बँक पूर्णपणे कोलॅप्स होत आहे, कोसळत आहे. यू विल बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. शक्य तितक्या पटकन तू ते पैसे तुझ्या बँकेतले काढून घे. स्टुडंट, अत्यंत सुंदर पद्धतीने र्युमर कशी पसरते हे ह्या पॅसेजमधून दिसत आहे. या संदर्भात आपण एक छोटीशी व्हिडिओ बघणार आहोत. बघा, या ठिकाणी दिसत आहे की तो फोटोग्राफरचा मालक आहे, मिस्टर भूषण आहे, आणि त्यांच्या पत्नी आहे, ज्या फोटोग्राफरशी बोलताना सांगता आहेत की पीपल नगर बँकने आपल्या एम्प्लॉईला पेमेंट देणं स्टॉप केलेलं आहे. त्यामुळे मिस्टर किशोरे, तुमचं तिथे अकाउंट तर नाही. मग तो बोलता, माझं नाही आहे, पण माझ्या नेबर्सचं त्या ठिकाणी अकाउंट आहे. नेबर्स त्यांच्या शेजारचा बार्बर शॉप आहे, त्याचं नाव आहे दीपचंद. मग ते दीपचंदला सांगण्याचा प्रयत्न करता की तू पण तुझे पैसे शक्य तितक्या पटकन काढून घे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? धन्यवाद. बाकीचा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.